काय द्या या 22 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पाणी हा विषय, पिण्याचं पाणी या विषयावर अल्पकालीन चर्चा उपस्थित केली, तो माझ्या जीवनातला सगळ्यात चांगली चर्चा मी आयुष्यात समजतो. एवढ्या चर्चा सभागृहात झाल्या असतील, प्रत्येक याच्यात सहभाग मी पण घेतला, पण तू पाण्याच्या याच्यावर गंभीरतेनं जी जीवनावश्यक आपल्यासाठी आहे, जल हे जीवन आहे, आपण सगळ्या खूप काही त्याला संकल्पना दिलेल्या आहेत, काही घोषवाक्य दिलेले आहेत, पण त्यावर गंभीरतेनं अजूनही त्या विषयावर आपण गेलो नाही. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो अध्यक्ष महोदय, मनुष्य प्राणी जे आहे हे घर नसलं तर राहू शकतो का? राहू शकतो. फुटपाथवर किती जण राहतात. घर नसलं तरी वर्षानुवर्ष तो जगू शकतो. रस्ता नसला वेळ लागेल, त्याची प्रगती जास्त होणार नाही, पण तो मरणार नाही. पण एक लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय, आपण सगळ्यात महत्वाचं काय असेल जगण्यासाठी? हवा, ऑक्सिजन. ऑक्सिजन गंभीर चर्चेत तुम्ही वाट नका लावणं. तुम्ही बोलणारा माझ्यानंतर मला असं वाटतं. फक्त मी तुमचं नाव घेत नाही, महाराष्ट्राला माहीत पडेल की कोणी बोललं, कॉमेंट केली. नाव घेऊन माझ्या सहकार्याचं मी हे करत नाही, बदनामी करत नाही, पण तुझं सिरियसली घ्या. अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन म्हणजे हवा काही मिनिटं जरी नाही असली, काही मिनिटच ना, तरी मृत्यू होऊ शकतो, होतोच. दुसऱ्या नंबरवर येतं पाणी. 4 दिवस 5 दिवस दिवस काही दिवस बगर पाण्यापासून मनुष्य जगू शकतो. आणि त्यानंतर अन्न येतं, अन्नापासून महिने जगू शकतो. म्हणून ऑक्सिजन किंवा हवा ही प्रदूषित नसणे, आता पर्यावरणाचा विषय होईल, पण ती एक जीवनावश्यक सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर 2 नंबरवर जीवन जगण्यासाठी लागत असेल तर पाणी. काही दिवसात जर आपण पाणी पिलो, काही दिवसानंतर मृत्यू होऊ शकतो. अन्नापासून आपण महिना पण काढू शकतो. म्हणून पाण्याचं महत्व जे आहे ते फक्त अध्यक्ष म्हणजे पाणी मिळतं आपल्याला प्यायला, आपण जे पाणी पितो म्हणजे आपण खूप चांगलं जीवन जगतो आणि आपल्याला पाणी मिळत आहे. मग ते क्यूअर वगैरे येतं की कुठून तरी नदीतून, तिथं तो पाणी घाण पाणी पिऊन राहिला, ते पाणी मिळतं ना प्यायला. विहिरीतून पाणी असतं, कूप नलिकेतून असतं, क्षारयुक्त असतं, प्रदूषणयुक्त असतं, नदीचं पाणी पिलं जातं. आणि जे फार भाग्यवान आहेत, फार भाग्यवान, त्यांना नळाचं पाणी मिळतं. ते सगळ्यात भाग्यवान माणूस की त्याला नळातलं पाणी मिळतं. पण आता नळातलंही पाणी कोणाला कसं मिळतं? कारण मी सुधीर भाऊचे पॉईंट बिलकुलही रिपीट करणार नाही, एकही पॉईंट रिपीट करणार नाही. पाण्याची भीषणता, पाण्याची आजची परिस्थिती, पाण्याची ज्या योजना आहेत त्यांची परिस्थिती काय आहे, पाणी लोकांना कसं मिळतं, टँकर किती लागलेले आहेत, विहिरी किती कोरड्या पडलेल्या आहेत, जलस्रोत किती प्रदूषित झालेले आहेत, आणि किती दिवसाला लोकांना पाणी मिळतं, किती किलोमीटर माता भगिनींना पाण्यासाठी वन फिरावं लागतं. ही सगळी दाहकता जी आहे ही सुधीर भाऊंनी आपल्या भाषणामध्ये मांडलेली आहे. त्यामुळे मी त्याचं विश्लेषण किंवा त्याचा उहापोह करणार नाही. माझा पाण्याबद्दलचा अतिशय भावनात्मक आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय माझ्या आयुष्यात राहिलेला आहे. आणि म्हणून पाण्याचं महत्व काय हे जर आपण समजू शकलो नाही, आपल्याला महत्वाचं काय वाटतं? मी म्हणणार नाही महत्वाचं नाहीये. बिल्डिंग बांधणे, रस्ते बांधणे, सुविधा उत्पन्न करणे, उद्योग लावणे,
शेवटी हेही महत्वाचं आहे. पण जी शरीरासाठी आणि ज्या मनुष्यासाठी आपण या सुविधा करतो, त्या मनुष्याला जर चांगलं पाणी, आरोग्यदायक पाणी जर मिळत नसेल तर किती सुविधा करा तुम्ही, तो रोगराईनं ग्रस्त राहील, विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त राहील आणि शेवटी मृत्यूला कवटाळणार आहे. अध्यक्ष महोदय, 22 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकही चॅनल किंवा एकही पेपर असा नसेल की एक वर्ष असं गेलं की त्या वर्षी न्यूज कोणतीही पाण्याबद्दल उन्हाळ्यामध्ये आली नाही, की कुठं टँकर लागले, कुठं वन फिरावं लागलं, पाण्याची पातळी काय लोट्यानं त्या विहिरीतलं पाणी काढून, असे चित्र असं एकही वर्ष नसेल माझ्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत. हे चित्र या महाराष्ट्रासमोर निर्माण झालेलं नाही. दरवर्षी हीच परिस्थिती आपण पाहतो. आणि तरीही 22 वर्ष, मी तर माझ्या 22 वर्षाचाच बोलणार आहे, त्यापूर्वीच मी बोलणार नाही, पण 22 वर्षात दरवर्षी हे चित्र पाहिल्यानंतरही जर यात सुधारणा होत नसेल, जर हे जीवनावश्यक विषय पाणी जे जगण्यासाठी आणि रोगराईपासून मुक्त राहण्यासाठी अतिशय महत्वाचा विषय, आणि तरी दरवर्षी तेच रडगाणं जर असेल तर मला वाटतं की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण जे जीवन आहे, जे मनुष्य जीवन आहे, त्याच्याविषयी विचार करत नाहीये. अध्यक्ष महोदय, आपण जे पाणी पितो अध्यक्ष महोदय, आता जल जीवन मिशन त्यानंतर आलं अध्यक्ष महोदय, त्यापूर्वी सुद्धा आपल्या नळाच्या योजना कसा चालायच्या, महाजल योजना, महाजल योजना तर ऐकली असेल तुम्ही, अजून कोणत्या कोणत्या शब्द. ती नदी आटणार आहे का? लहानपणी आम्हाला 12 नद्या दिसायच्या ग्रामीण भागात, आता आहेत 12 नद्या, नाले तरी आहेत का? मग तो स्त्रोत जो आहे घेताना किती दिवस टिकणार आहे, किती दिवस पाणी देणार आहे, कूपनलिकेची परिस्थिती काय आहे, आज जरी पाणी देते तरी त्याची पातळी किती खाली गेलेली आहे, किती दिवस त्यानंतर ती पातळी पुन्हा खाली जाईल, ते शाश्वत पाणी पैसे खर्च केल्यानंतर त्या योजनेत वर्षानुवर्ष ते पाणी देणार आहे का, याचा कधी विचार केला आपण महाराष्ट्रामध्ये? कोणत्या जल स्वराज योजना, भारत निर्माण योजना किंवा महाजल योजना, आज जर त्याचं ऑडिट केलं, आज जर त्या योजना बंद झाल्या, आता त्यावेळेच्या आज जर त्यांचं ऑडिट केलं, 1% योजना चालू असतील, 1%. आणि बाकी योजना कशामुळे गायब झाल्या? कारण तुम्ही जल पुनर्भरण केलं नाही, तुम्ही स्त्रोतांचं बळकटीकरण केलं नाही, तुम्ही तशाच फक्त काय, तर त्यावेळेची सिच्युएशन होती की 10 लाखाची, 20 लाखाची, 50 लाखाची योजना, त्याच्यात ग्रामपंचायत करायची, काय व्हायचे नाटकं, काय चालायचं ते काही सांगण्याचा हा फ्लोर पण नाही. आणि त्यामुळे ती योजना वेगवेगळ्या कारणास्तव योजना करायच्या फक्त गावासाठी, पैसा खर्च करायचा, त्याच्यातून काय करायचं ते करायचं आहे, पुढे काही भविष्य असं त्या लोकांचं पिण्याच्या पाण्याचं काही घेणं नाही, अशा मानसिकतेमध्ये त्या योजना झाल्या, फेल झाल्या योजना. भारत निर्वाह आपली ही आता जल जीवन मिशन योजना आली अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये. माननीय पंतप्रधान मोदीजींनी अतिशय विचारपूर्वक, कारण शेवटी हा काही गरिबांना कोणतं पाणी, श्रीमंतांना कोण काही वेगळं वेगळं पाणी द्यायचं, म्हणजे श्रीमंतांनी 500 रुपयाची लिटरची, आज तर सुधीर तुम्ही 500 रुपयाचा, आज तेव्हा म्हणता पुढे, आता 500 रुपयाचं पाणी पिलं जातं ना, 1000 रुपयाची 1 लिटरची बाटली आता आलेली आहे, बॉटल आहेत, पण ते काचेच्या ह्याच्यात आहेत, मिनरल वॉटर, प्युअर फाउंटन, आपलं काय म्हणतात त्याला, पहाडातलं एकदम ते ताजं वॉटर, ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
अल्कलाईन वॉटर, वेगवेगळे कन्सेप्ट आलेले आहेत, पण ते श्रीमंतांसाठी आहेत. ते श्रीमंतांसाठी आहेत, त्यांचे पैसे खर्च करू शकतात. त्या पाण्यामध्ये जीवनावश्यक कोणते घटक असावेत, कोणते असू नये, त्याचं प्रमाण किती असावं, किती असू नये, ते शरीरासाठी पोषक तत्व त्याच्यात आहेत की नाही, हे सगळं चेक करून, आणि काचेच्या बॉटलमध्ये मधून हजार हजार, 500-500, 2-2 हजाराच्या बॉटल हे श्रीमंत लोक पिऊ शकतात. पण ज्या देशामध्ये गरीब लोक राहतात, जरी 25 कोटी दारिद्र्य खायवरती गेले असतील तरी ती कॅपॅसिटी आली नाही की 1000 रुपयाची बॉटल घेऊन पितील. या गरीब लोकांनी कोणतं पाणी प्यायचं? या स्त्रोताचा आता पता नाही. त्या स्त्रोताचं आपण केल्यानंतर, तिथं तपासणी केल्यानंतर, पाणी तपासल्यानंतर त्यामध्ये जर जीवनावश्यक, जीवनासाठी अपाय करणारे घटक आढळल्यानंतर ना तिथं आपण बोर्ड लावल्या जात की बाबा हे पिण्यास योग्य पाणी नाही, हे फक्त गाय म्हशी धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, धुनी भांडी करण्यासाठी पाणी वापरावं. कोणाला काही काळजी नाही आहे. हे काम ग्रामपंचायतचं आहे, जिल्हा परिषदचं आहे, पण कोण याच्यामध्ये लक्ष देणार आहे? कोणाला पाण्याचं महत्व आहे? बिचारे तेच गरीब जाऊन पुन्हा तिथं पाणी पितात आणि रोगराईच्या संकटात अडकतात आणि हजारो लाखो रुपये त्यांना खर्च करतो. शेवटी कर्ज काढतो, कोणाला खर्च करता येत नाही, कोणी मरतो. आता ठीक आहे, मोदीजींनी हा 5 लाखाच्या वगैरे योजना, पण ते केव्हा लागू होतात? जेव्हा त्या प्रकारचा डिसीज होईल. पण पाण्यापासून काय होतं अध्यक्ष महोदय? 70%, कारण मी पण डॉक्टर आहे, आयुर्वेदचा आहे, त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वाला डॉक्टर आहे मी. नंतर मेडिसिन, नंतर ऑपरेशन, त्यापेक्षा प्रिव्हेन्शन यासाठी विचार करणारे आम्ही आहे. त्या पिण्याच्या पाण्यात अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा त्या पिण्याच्या पाण्यामध्ये 70% वॉटर बॉर्न डिसीज आहेत, 70% हे वॉटर बॉर्न डिसीज आहेत. आणि मग आता एफडीएचं कारवाई चालू आहेत, ते 10% असतील खाद्यपदार्थातून वगैरे, आणि बाकी 20% वर बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन, बाकीचे जे आहेत ते डिसीज आहेत. मेन तुमचं आरोग्य करणारा, प्रदूषित करणारा, खराब करणारं हे पाणी आहे. वॉटर बॉर्न, किडनीचा असो, पोटाचा असो, सगळ्या आजार, स्किनचा असो, स्टोन असो, हार्टवर असो, मॅक्सिमम 70% हे वॉटर बॉर्न डिसीज आहेत. आणि 70% डिसीज जर पाण्यापासून होत असतील, आणि मग आपण एकीकडे आरोग्यासाठी 5 लाखाचं कार्ड काढत असाल, एवढा मोठा खर्च एका करत असाल, तर प्रिव्हेन्शन का करत नाही? चांगलं पाणी का देत नाही? सोडा ना 1-2 प्रकल्प काय करायचे ते. पहिले कॉन्सन्ट्रेशन पाण्यावर करा. शहरातले लोक खूप खुश असतात सुर्वेजी की आम्हाला पाणी मिळतं. मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, अरे कमीत कमी तुम्ही तकदीरवाल्या की तुम्हाला रोज पाणी मिळतं. रोज मिळतं तुमच्याकडे, रोज मिळतं. आता मी मुंबईतच राहतो ना ताया, रोज मिळतं, पण ते कोणतं पाणी मिळतंय माहिती आहे? बरं ठीक आहे, काही टॉपच्या लोकांमध्ये मिळत असेल, पण एक आहे की शहरामध्ये पाण्याचं ग्रामीणच्या पेक्षा मुबलकता असते. त्यामुळे तुम्ही खुश राहता. वा 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 वा, आपला तर ग्रामीण भागात 15 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, नाही तर टँकर, नाही तर त्याच्यावर घेऊन 2-2 किलोमीटर, ही परिस्थिती अजूनही राहिली महाराष्ट्रामध्ये. आणि तरी शहरी तुम्ही राहता, शहरामध्ये काय अवेअरनेस आहे तुमच्यामध्ये? काय जागृती आहे तुमच्यामध्ये? कोणतं पाणी पिता तुम्ही? कधी घेतले कष्ट तुम्ही तपासायचे? तुमच्या घरात कोणतं पाणी येते, तुमच्या फ्लॅटमध्ये कोणतं पाणी येते? कधी पीएच तपासला? कधी हार्डनेस तपासला? कधी फ्लोराईडचं प्रमाण तपासलं? किती विश्वास ठेवणार? कधी तपासतं सुनील प्रभू साहेब आपण? आपल्या घरामध्ये जे बीएमसीचं पाणी येतं, नागपूर एनएमसीचं पाणी येत असेल, नाशिकमध्ये असेल, शहरांमध्ये पाणी तपासतो आपण.
काय अवेअरनेस आपल्यामध्ये सांगा? जनतेत तरी अवेअरनेस आहे का? का नाही अवेअरनेस जनतेमध्ये? पाणी मिळतात तेवढंच सुख आहे, ते खुश आहेत शहरामध्ये, पण ग्रामीण मध्ये तर पाणीच मिळत नाही. तर शुद्धता, त्याची क्वालिटी, ते कसं आहे याचा तर विषयच येऊ शकत नाही डोक्यामध्ये. हा विचार कोण करणार अध्यक्ष महोदय? कधीतरी याचा विचार, सर्वसमावेशक विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपण जगाला पर्यटनासाठी जातो, फिरायसाठी जातो, अभ्यास करण्यासाठी जातो. सुधीर भाऊनी म्हटले की आता मंत्र्यांना मी परमिशन काढून देणार. भाऊ काही आवश्यकता नाही आहे. बरेच जण जाऊन आलेले आहेत, पण पुढे काय केलं? अभ्यास करून पुढे काय? का अधिकारी गेले नाहीत? हॉलंडमध्ये, नेदरलँडमध्ये पाण्याची व्यवस्थापन कसं आहे हे माहिती नाही? इस्रायलचे दौरे झाले नाहीत? काय शिकलो आपण तिथं? काय शिकलो आपण तिथं? म्हणून मी 2-3 गोष्टी फक्त सांगणार आहेत, कारण आज वेळ द्यायचा सांग 2 तासही चांगलं सांगू शकतो, पण माझी इच्छा आहे. परंतु मी तेच, तुमचं बोलणं फार आवश्यक आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही. तुमचं बोलणं जास्त माझ्यापेक्षा आवश्यक आहे, त्यामुळे वेळ घेणार नाही सुनील भाऊ. पण तेवढंच सांगतो की खूप दौरे करतो आपण, काय शिकतोय तिथं जाऊन? हॉलंडमध्ये, नेदरलँड जे आपण म्हणतो त्यामधलं पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन बघा. आपण तर अजून आपल्या प्रादेशिक योजना, तुम्ही म्हणताय प्रादेशिक योजना की त्या चालवत किंवा ते चालवत नाहीत वगैरे वगैरे. हॉलंडमध्ये व्यवस्थापन बघायचं आहे, किती पुढे गेलेत ते. अमेरिकेत जा, हॉलंडमध्ये, पण हॉलंडचं मी स्वतः पाहिलेलं, अमेरिकेतही पाहिलेलं आहे. हॉलंडमध्ये जलव्यवस्थापनामध्ये पिण्याच्या पाण्यात, सिंचन सोडून द्या, सिंचनाचं अजूनच अप्रतिम आहे, पण पिण्याच्या पाण्यामध्ये स्काडा सिस्टीम किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी स्काडा सिस्टीम, ॲटोमायझेशन ऑफ वॉटर. किती सोडायचं कुठं, किती आपोआप कॉम्प्युटरवर लॉक. आणि लॅबॉरेटरीमध्ये एक पाण्याचा घटक हा तपासला जातो. एक घटक, पीएच किती, हार्डनेस किती, क्लोराईडचं प्रमाण किती, काय मेटल्स, रसायन सगळे तपासले जातात. आणि मग ते पाणी, ते काय, त्या फ्लोरिडामध्ये तर डिबेट होते सुधीर फ्लोराईडवर, की जनतेमध्ये डिबेट होते, जनतेत, की या फ्लोराईडचं प्रमाण फ्लोरिडा सिटीमध्ये किती असावं शरीरासाठी आवश्यक. मग त्यात डॉक्टर असतील, सायंटिस्ट पार्टिसिपेट होतात आणि सर्वानुमते काढल्या जाते की फ्लोराईडचं एवढं प्रमाण आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. ते प्रमाण त्या एका सिटीमध्ये केलं जातं. हा अवेअरनेस आहे मुंबईत? कोणते घटक त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यात तुमच्या शरीरावर काय हड्ड्या ठिसूळ होतात, नंतर बोलतो आपण, पाय चालता येत नाही, हे होत नाही, हड्डी चालते, ठोकते, कशामुळे होते हे कधी विचार केला? कधीच विचार करत नाही. आणि माझ्या 2 फक्त विषय शेवटचे घेणार, सुनील भाऊला घाई झालेलं भाषण करायचे, घरी जायचे, 2च विषय सांगणार आहे. तुम्ही स्त्रोत बळकटीकरण, आता किती करणार तुम्ही स्त्रोत बळकटीकरण? किती हजार योजना आहेत महाराष्ट्रात, सिंगल योजना किती आहेत? 43,000, 53,000, 50,000, 50,000 योजनांचं स्त्रोत बळकटीकरण. मजाकची गोष्ट वाटते का सुधीर भाऊ? पैसे किती लागतात बरं? ते स्त्रोत बळकटीकरण करायचं म्हटलं तर स्त्रोतामध्ये पाणी तर पाहिजे की नाही? ते शुद्ध तर पाहिजे की नाही? तिथं क्षार आहेत, त्याचं काय करणार? त्या योजना चालवणार कशा? येणार त्यासाठी इलेक्ट्रिसिटी किती लागतं? ग्रामपंचायत भरणार का तुम्ही भरणार? काय करणार आहे? याची पॉलिसी केली का तयार तुम्ही? आणि स्त्रोत बळकटीकरण करणार. पण बेटा ब्रेकफास्ट में फ्रूट्स नहीं, ओट्स, आमंड्स सीड्स, ये सब और रागी, व्हीट, कॉर्न, रेजिन्स, ब्लैक करंट्स, क्रैनबेरीज, इतना सारा बस 12. Kellogg's Muesli है 12 grains, fruits, nuts and seeds वाला power breakfast. Kellogg's Muesli 12 in 1 power breakfast. जलसंपदाही तेवढंच जबाबदार आहे, सोबत असलं पाहिजे. MSEB सोबत असली पाहिजे, पर्यावरण खातं सोबत असलं पाहिजे, जलसंधारण खातं सोबत असलं पाहिजे. हे सगळे जे 4-5 डिपार्टमेंट आहे, हे एकत्रितपणे जर विचार केला तरच भविष्यात जीवन जगणे हे सगळ्यांसाठी चांगलं राहणार आहे आणि आरोग्यावरचा खर्च हा लोकांचा 70% कमी होणार आहे. पण हे 4 डिपार्टमेंट बसतील कधी? मी मागच्या 2 भाषणामध्ये उल्लेख केला, अजूनही त्याच्यावर तो कोणी विचारही करत नाही.
की आपण 4-5 जण काहीतरी पॉलिसी ठरवूया महाराष्ट्राची, काय करायचं. एक सांगतो उदाहरण, तुम्ही कूपनलिकेद्वारे, विहिरीद्वारे, याच्याद्वारे पाणी, काय किती वर्ष जगवणार आहेत लोकांना आणि किती वर्ष मारणार आहे लोकांना. तुम्ही कधी विचार केला की सरफेस ड्रिंकिंग वॉटर हा जसा शहरांना, मुंबईसाठी आपण नवं धरण बांधतो, मीरा माईंदरसाठी नवं धरण बांधतो, ठाण्यासाठी नवीन धरण बांधतो, वसई विरारसाठी एक नवीन धरण करतो, त्या खेड्यातल्या लोकांसाठी कधी धरण करणार आहे का पिण्याच्या पाण्याचं? कधी करणार आहे तुम्ही? कधी विचार केला? शहरातल्या लोकांसाठी बिलकुल नाही, बांधायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे. पण तिथं तुम्ही करता, महानगरपालिकेवर पैसा, शासन पैसा देतं, ग्रामीण भागामध्ये त्या मतदारसंघात त्या जिल्ह्याचा विचार केला का? की बाबा आता एक अकोला जिल्हा आहे, एक वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा विचार, नागपूर आहे, एका जिल्ह्याचा विचार घेऊन ग्रामीण भागाचा, की त्या भागामध्ये किती पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत, त्या भागामध्ये आपल्याला दर डोई, दर माणूस किती पाणी द्यावं लागतं, त्या हिशोबानं रोजचं पाणी किती द्यावं लागेल, महिन्याचं किती त्या जिल्ह्यामध्ये जावं लागेल, वर्षाचं किती द्यावं लागेल. त्यासाठी 1 किंवा 2 साईट पाहून, 3 साईट पाहून, कोणत्या साईट पाहून, 2-3 साईट पाहून तिथं जर आपण धरण केले तर त्या धरणातून सरफेस ड्रिंकिंग वॉटर हा जो अधिकार आहे ग्रामीण भागातल्या लोकांचा सुद्धा, बांधा ना. का नाही बांधा? शहरासाठी बांधता तुम्ही, ग्रामीण भागात पाप केलेला तिकडे लोकांनी, का नाही बांधू शकत? तुम्ही ग्रामीण भागासाठी सुद्धा धरणाची निर्मिती फक्त पिण्याच्या पाण्यासाठी करा, त्याच्यावर सिंचन नाही, त्याच्यावर उद्योग नाही, काही नाही, नो रिझर्वेशन, ओनली फॉर ड्रिंकिंग वॉटर. एक जिल्ह्यामध्ये 1-2 तर बांधा, की त्या धरणाचं सरफेस ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक गावाला तिथून आपल्याला देता येईल. कधी विचार केला पर्यावरणाचं काय महत्व आहे, कसे प्रदूषित होतात, स्रोत कसे होतात, नद्या कशा होतात, हे कसे होतात? फक्त पर्यावरण खातं पाहते, पाणी पुरवठा फक्त टेंडर काढायचे, योजना लावायचे. अरे थांबा 10 मिनिट जरा. बोला 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 बोला. कधीतरी हा विषय आला का बद्दल? काय समजत नाही, कधीतरी विषय येत नाही तसे. बोला बोला. तुम्हाला फक्त विषय कोणते येतात इथं? बरेच नाव आले. अध्यक्ष महोदय, हे स्त्रोत जे आहेत, धरण जे आहेत ग्रामीण भागात, कमीत कमी त्याच्यावर एक प्लॅन तयार केला पाहिजे. तिच्याप्रमाणे तुमच्यात जेवढी ताकद क्षमता असेल, या चर्चेचा उपयोग घ्या. मला वाटते की चर्चेचा आधार घेऊन काही आमदारांना, अजून माझ्या आमदारांना विनंती आहे की बा ग्रामीण भागातल्या आमदार माझी मनापासून हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला फक्त एक माझ्या मतदारसंघ उदाहरण, मी मोठा माणूस नाही आहे किंवा मी खूप मोठं काम केलं, हा माझा दाखवण्याचा उद्देश नाही आहे. पण आपण गंभीर जर असो, लोकप्रतिनिधी सुद्धा, मी म्हणत नाही कोणी गंभीर नाही आहे, परंतु प्रत्येकाची एक काम करण्याची पद्धत किंवा ह्या गोष्टी होतात, किंवा तिथल्या भौतिक परिस्थिती, तिथल्या भौगोलिक रचना आणि सगळे संसाधनं पाहून कदाचित ते कमी जास्त होत असेल. परंतु प्रत्येक आमदारानं काही ना काही विचार आणि या गोष्टीसाठी भांडणे सुरू करा. तुम्ही नका आणू उद्योग, काही होणार नाही. ग्रामीण भागातला मुंबईतून करेल, नाशिकमध्ये एखाद्या वेळेस करेल, इंग्लंडमध्ये जाईल, चायनामध्ये जाईल, जर्मनीत जाईल, पण त्या ग्रामीण भागातलं आरोग्य चांगलं, पिण्याचं पाणी प्रायोरिटीमध्ये का नाही करता येणार आपल्याला? माझ्या मतदारसंघ एक उदाहरण, मी खूप काही केलं, मी खूप मोठेपणा सांगतोय असा माझा बिलकुलही उद्देश समजू नये. 2007-8 मध्ये मतदारसंघामध्ये किडनीचे पेशंट एका गावात निघाले. 200 पेशंट एकाच गावात, CRF मध्ये, क्रोनिक रिनियल फेल्युअर. त्याचा आम्ही अभ्यास केला, काही शास्त्रज्ञ आले, काही आपले डॉक्टर्स, अभ्यास केला. क्षार पाण्याचा पट्टा आहे, त्यामुळे पाण्यापासून किडन्या फेल झाल्या, हे सर्वानुमते डिक्लेअर झालं. अध्यक्ष महोदय, पूर्ण एक टर्म 5 वर्ष ना मी इंडस्ट्री बघितली आणायच्या, ना रस्त्यांकडे लक्ष दिलं, कोणत्याच ना पर्यटन नाही, कुठंच नाही. 5 वर्ष फक्त पिण्याचा पाणी डोक्यामध्ये ठेवून खूप तकलीफ झाल्या. किती अधिकारी कसे वागतात. माझी योजना जेव्हा तत्वता मान्यता होते, 140 गावाला पाणी पुरवठा योजना आणि 3 नगर परिषद, बाकी सगळे वाड्या वस्ती सहित एका धरणावरून सरफेस ड्रिंकिंग वॉटर, की आता जर जमिनीतलं एक क्षाराचं पाणी दिलं, 500 पेशंट मेले होते, 500.
500 डेथ झाल्या. एवढा सिरियस असल्यानंतरही गव्हर्नमेंट कसं चालतं? गव्हर्नमेंटची हे बघा, मंत्री संवेदन होते तेव्हाही कोणाचं सरकार होतं काही नाही, विरोधी पक्षाचा होतो मी काय सत्तारूढ कोणा काही नाही, पण मंत्री सुद्धा संवेदन, आमदारही संवेदनशील असतात, पण अधिकारी कसे गेम खेळतात? तत्वता मान्यता झालेली 140 गाव पाणी पुरवठा योजना, एक सेक्रेटरी पाणी पुरवठ्याचा येतो आणि तेव्हा मस्तपैकी मी त्याच्या जीटीला त्याच्या कॅबिन मध्ये जातो, ब्रेडच्या अंदरमध्ये काय असतात आपले ते सँडविच म्हणतात ते खात असतो. मी त्याला म्हणतो की साहेब ती माझी तत्वता मान्यता झालेली आहे, 500 लोक मेलेले आहेत, त्यामुळे योजनेला मान्यता द्या. जीवनमरणाचा लोकांचा प्रश्न आहे, अधिकारी कसे वागतात हे बघा. म्हणून हे होत नाही. त्या अधिकाऱ्याने काय करावं? अरे वो तो संजय वो आमदार साहब वो तो कचरे में फेकने लायक योजना है, मैंने फेक दिया कचरे में. ज्या गोष्टीच्या मागे 3 वर्ष अभ्यास करून मी भिडलो ती एका मिनिटामध्ये कचऱ्यात फेकून देण्यासारखी योजना झाली. सरफेस ड्रिंकिंग वॉटरची. तेव्हा माणुसकी पण विसरतो. कितीही संवेदन शांत संयमी असला तरी मग विसरतो. मी त्यांना एकच म्हटलं, 500 डेथ झाल्या और एक आदमी मरेगा, मैं यहाँ से 7 मंजिले से फेक दूंगा. घंट्या वाजून सगळे हे ते समजाही झाले वगैरे, पण त्यानंतर पॉझिटिव्ह अधिकारी पण असतात. आता नाव घ्यायचं म्हटलं मी नाव घेऊ शकतो, पण उगीच नको. पॉझिटिव्ह अधिकारी पण चांगले असतात, ते आता चांगले कामं अजूनही करतायत. राजेश कुमार मीना आपले मुख्य सचिव होते, त्यांनी शेवटच्या देशामध्ये माझी मंजूर करून दिली. त्याच्या पहिले मोपलवार होते, बऱ्याचशा लोकांनी मदत केली ना, आपले मंत्री सगळ्यांनी मदत केली. कारण 500 लोकांचे डेथ आणि तेही विथ प्रूव्ह. सगळ्या गावांमध्ये सर्वेक्षण करून, आरोग्य खात्यानं सर्वेक्षण करून, रिपोर्ट करून की हे पाण्यामुळे डेथ झाली सीआरएफची, हे प्रूव्ह केल्यानंतर यांना घाम सुटला. योजना मंजूर झाली. अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? आज मतदारसंघामध्ये एकही गाव वाडी वस्ती नाही की जिथं पाणी नाही आहे. आणि मी मोठेपणाने नाही सांगत, प्युअर ड्रिंकिंग वॉटर कसं म्हणतात, लॅबॉरेटरी आहे, त्या लॅबॉरेटरीमध्ये चेक केलं जातं कोणतं प्रमाण किती करायचं. स्काडा सिस्टीम जी मी हॉलंडमध्ये पाहिली होती, ती स्काडा सिस्टीम फर्स्ट टाइम ग्रामीण भागात माझ्या मतदारसंघात लागली. आज कोणत्या टाकीला किती पाणी द्यायचं ऑटोमॅटिक सगळं जे आहे कॉम्प्युटराइज सिस्टीमवर क्लोज आणि स्टार्ट होतं. आज मतदारसंघामध्ये पण दुःख या गोष्टीचं आहे की पाणी तर आलं, मुबलकता आहे, आणि जिथं मुबलकता येते तिथं पाण्याची पुन्हा लोकांना काहीही राहत नाही. आज त्याच मतदारसंघात जिथं मुबलक पाणी स्वच्छ पाणी मिळतं, त्याच मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा वेदना होतात की त्या गावांमध्ये आपण जातो आणि गावामध्ये जात असताना पाणी आलेलं असते आणि पाण्याला त्या नळ जेव्हा तो काढलेला घरासमोर त्याला तोटी नसते आणि नालीला पाणी वाहत जाते, एवढं चांगलं पाणी जे लोकांना थेंब थेंब. Your email is your first online impression. Make it count. With GoDaddy Email, you get a professional address that matches your domain. It builds trust, boosts credibility, and helps grow your brand. Setup is quick, and your inbox is protected with built-in security. And if you ever need help, we are just a call away. Start building your brand, one email at a time. दाखवली. पाण्याचे गाव कट केले, तरीही अजून काही गावांमध्ये नळाला तोट्याच नाही, लाखो लिटर पाणी वाहून जातं. हे दुर्दैव आणि दुःख आहे. ज्या पाण्यासाठी आपण तळमळतो तेच पाणी लोकांना वायारती जातं. आणि म्हणून माझ्या शेवटी फक्त एकच सांगणार आहे, माझ्या या सभागृहाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील जनतेचा पाया पडून माझी विनंती आहे की बाबांनो, एक थेंब सुद्धा मतदारसंघातलं पाणी वाया गमावू नका, त्याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य सुनील प्रभू.